उपासना उपासना उपासना. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, आजचे अध्ययन हे आम्हास एक पर्व संपून दुसऱ्या पर्वाकडे नेणारे आहे. आपण पाहत होतो की दावीद आता वृद्ध झालेला आहे. इस्रायलवर त्याने दीर्घकाळ राजा म्हणून राज्य केले होते. जरी दाविदाचा मुलगा अदोनिया याने स्वतःला राजा बनविण्याचा प्रयत्न केला होता, तरी दाविदाने ही सूत्रे आपला मुलगा शल्मोन याच्याकडे सोपविली. आजच्या अध्ययनातील मुख्य गोष्ट म्हणजे शल्मोनाचा राज्याभिषेक आणि दाविदाचा मृत्यू. तर मग चला प्रियानो, अधिक वेळ न दवडता आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आम्ही राजाच्या पहिल्या पुस्तकाचे अध्ययन सुरू केलेले आहे आणि पहिल्या अध्यायाच्या 30 वचनांवर आम्ही विचार केला होता. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यानो की कशा प्रकारे दाविदाच्या कुटुंबात राजसत्तेकरिता चढाओढ सुरू झाली. एकमेकांविषयीचा द्वेष त्यांच्या मनामध्ये सुरू झाला. 31 पासून 33 वचने पुढे आम्हाला सांगतात. राजाचे पहिले पुस्तक पहिला अध्याय 31 पासून 33 वचने. तेव्हा बथशेबेने भूमीपर्यंत लवून राजास मुजरा करून म्हटले, माझे स्वामी राज दावीद चिरकाल वाचोत. मग दावीद राजाने म्हटले, सादोक याजक, नाथान संदेष्टा व यहोयादाचा पुत्र बनाया यास मजकडे बोलावून आणा. तेव्हा ते राजासमोर आले. राजा त्यास म्हणाला, तुम्ही आपल्या स्वामीचे सेवक बरोबर घ्या आणि माझा पुत्र शल्मोन यास माझ्या स्वतःच्या खेचरावर बसून गिहोन येथे घेऊन जा. श्रोत्यानो, त्या काळात राजे लोक खेचरावर बसत, तर घोडा हा प्राणी युद्धासाठी वापरला जाई. प्रकटीकरणाच्या पुस्तकात आपणाला आढळून येईल की 4 घोडेस्वारांचे दौडणे हे परमेश्वराचा क्रोध व युद्ध यांच्याशी संबंधित आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा घोड्यावर स्वार होऊन येणार आहे. हा संदर्भही युद्धाच्याच संदर्भात आहे. पृथ्वीवरची बंडाळी नष्ट करण्यासाठी तो येईल आणि प्रत्येक गुडघा त्याच्यासमोर टेकवला जाईल. जेव्हा प्रभू येशू या पृथ्वीवर आला, तेव्हा तो युद्ध करण्यासाठी आला नाही, तर इस्रायलाचा तारक म्हणून स्वतःला सादर करण्यासाठी आला. त्याने खेचरावर बसून येरुशलेमेत प्रवेश केला. राजे लोक खेचरावर स्वार होत असत. आताच आपण जी वचने वाचली त्यावरून आपल्याला दिसून येते की दावीद राजाचे खेचर आणून त्यावर शल्मोनाला बसविण्यात येणार होते. 38 आणि 39 या वचनांमध्ये आपण पुढचा वृत्तांत पाहूया. 38 आणि 39 वचने. तेव्हा सादोक याजक, नाथान संदेष्टा आणि यहोयादाचा पुत्र बनाया हे करेथी व पलेथी यास बरोबर घेऊन खाली गेले आणि शल्मोनास दावीद राजाच्या खेचरावर बसून गिहोन येथे घेऊन गेले. तेव्हा सादोक याजकाने सभामंडपातील तेलाने भरलेले शिंग घेऊन शल्मोनास अभिषेक केला आणि कर्णा वाजविला. तेव्हा शल्मोन राजा चिराई हो असा लोकांनी घोष केला. या प्रसंगावरून आता दाविदाने कोणाला वारस नेमले हे स्पष्ट होते. दाविदानंतर शल्मोन राजा बनणार होता. आपण वाचूया श्रोत्यानो 40 आणि 41 वचने. मग सर्व लोक त्याच्या मागे चालले. ते वाजंत्री वाजवित होते व आनंदाचा गजर करीत होते. त्या नादाने पृथ्वी दणाणली. इकडे अदोनिया व त्याचे सर्व आमंत्रित यांचे भोजन आटोपले होते. इतक्यात त्यांच्या कानी हा ध्वनी पडला. यवाबाने रणशिंगाचा शब्द ऐकून म्हटले, नगरातल्या कशाच्या गलबल्याचा हा आवाज असावा? ज्या निरोपाने हा वृत्तांत अदोनियाकडे आणला तो शेवटी असे म्हणाला. 47 आणि 48 वचने. आपला स्वामी राजा दावीद याचकडे येऊन राजसेवक आशीर्वाद देत आहेत की आपला देव शल्मोनाचे नाव आपल्या नावाहून श्रेष्ठ करो व त्याच्या गादीचा महिमा आपल्या गादीहून वाढवो. तेव्हा राजाने पलंगावरून नमन केले. राजाने असेही म्हटले की ज्याने आज प्रत्यक्ष माझ्या डोळ्यात देखत एकाला माझ्या गादीवर बसविले तो इस्रायलाचा देव धन्य. श्रोत्यानो, दाविदाने शल्मोनावर राजा म्हणून मान्यतेचा शिक्का मारला. हा वयोवृद्ध दावीद लवकरच आपल्या पूर्वजांजवळ निजणार होता. या सर्व घटनेचा परिणाम आम्हाला 49 आणि 50 ह्या वचनांमध्ये वाचायला मिळतो. 49 आणि 50 वचने सांगतात, तेव्हा अदोनियाचे सगळे पाहुणे घाबरून गेले आणि वाट सापडेल तिकडे पळत सुटले.
अदोनिया शल्मोनाची दहशत वाटली व तो जाऊन वेदीची शृंगे धरून राहिला. शल्मोन सुहृदयी असल्याने त्याने अदोनियाविषयी दया दाखविली. अदोनियाने स्वतःला योग्य पुरुष म्हणून दाखवले तर त्याला काही इजा होणार नाही असे शल्मोनाला सांगितले. 53 वचन आम्हाला सांगतं. 53 वचन. मग शल्मोन राजाने काही लोक पाठवून त्यास वेदीपासून आणविले. त्याने येऊन शल्मोन राजास मुजरा केला आणि शल्मोन त्यास म्हणाला, तू आपल्या घरी जा. अशा प्रकारे अदोनियाला राजासमोर दाखल करण्यात आले. तो राजाला शरण आला. मग शल्मोनाने त्याला शांतीने घरी पाठवले. आता आपण दुसऱ्या अध्यायाकडे वळत आहोत. नाथान व बथशेबाच्या सांगण्यावरून दाविदाने शल्मोनाला राज्याभिषेक केला. आपल्या मृत्यूशयेवरून दावीद शल्मोनाच्या हाती राज्यकारभार सोपवितो आणि शल्मोनाच्या कारकिर्दीची सुरुवात ही या अध्यायाची मध्यवर्ती कल्पना आहे. श्रोत्यानो, या अध्यायात दाविदाने शल्मोनाला दिलेल्या शेवटच्या सूचना व त्याच्या इच्छांची शल्मोनाने केलेली अंमलबजावणी याची नोंद करण्यात आलेली आहे. पहिल्या वचनात आम्हाला पाहायला मिळतं की दावीद आपला राज्यकारभार शल्मोनावर सोपवून देतो. पहिले आणि दुसरे वचन वाचूया. दुसरा अध्याय, पहिले आणि दुसरे वचन. दाविदाचा अंतकाळ जवळ आला तेव्हा त्याने आपला पुत्र शल्मोन यास ताकीद देऊन म्हटले, मी जगाच्या रहाटीप्रमाणे जाणार, तर तू हिंमत धर, मर्दमुक्की दाखव. श्रोत्यानो, दावीद सर्वात आधी म्हणत आहे की सर्व पृथ्वीचा जो मार्ग त्यावरून मी जातो, खरोखर हाच मानवाचा मार्ग आहे. रोमकरासपत्र 5 अध्याय आणि 12 वचनात प्रेषित पॉल म्हणतो, यास्तव जसे एका मनुष्याकडून पाप जगात शिरले आणि पापाकडून मरण जगात शिरले, तसे सर्वांनी पाप केल्यावरून सर्व माणसांमध्ये मरण शिरले. म्हणजे श्रोत्यानो, माणसाद्वारे मरण जगात शिरले आणि सर्वांनी पाप केले म्हणून सर्वांमध्ये मरण शिरले. आदामाचे पाप तुमच्या आणि माझ्यापर्यंत पोहोचले आणि जर प्रभूचे येणे लांबले तर आपणा सर्वांना मरणाच्या अनुभवातून एक ना एक दिवस जावे लागणार आहे. आपण विचाराल, असे का? ह्याचे कारण हेच की हाच पृथ्वीचा मार्ग आहे. आपल्या जीवन प्रवासाची समाप्ती मृत्यूमध्येच आहे. हा विषय काही आनंददायक नाही श्रोत्यानो. याविषयी विचार करायला आपल्याला आवडत नाही, कारण मानवजातीकरिता मृत्यूचा विचार नेहमीच निराशादायी आहे. 23व्या स्तोत्राच्या 4थ्या वचनात दावीद म्हणतो, मृत्यू छायेच्या दरीतून मीही जात असलो तरी मी अरिष्टाला भिणार नाही, कारण तू मजबूरवर आहेस. तुझी आकडी व काठी मला धीर देतात. यानंतर दावीद शल्मोनाला म्हणतो, तू धीर धरून वीर हो. श्रोत्यानो, आज सुद्धा परमेश्वर त्याच्या लोकांना हेच म्हणत आहे की त्यांना घाबरण्याचे कारण नाही. जरी ते मृत्यू छायेच्या दरीतून जात असले तरी त्यांना कशालाही घाबरायची आवश्यकता नाही. शल्मोन आपल्या पित्यासारखा वीरपुरुष नव्हता. दावीद एक वीर होता. तो दणकट होता, युद्ध निपुण होता. पण शल्मोनामध्ये वीरपुरुषाचे गुणधर्म नव्हते. तो नाजूक होता आणि त्याचे पालनपोषण राजवाड्यात झाले होते. श्रोत्यानो, शल्मोनाभोवती 1000 स्त्रिया असण्याचे काय कारण असावे? उत्तर अगदी सोपे आहे. शल्मोनाला जे काही ज्ञान होते ते केवळ स्त्रियांविषयीच होते. तो अगदी बायला माणूस होता. मला नाही वाटत की त्याच्यात व दाविदामध्ये काही साम्य असावे. म्हणून दावीद त्याला म्हणतो की मी तुला राजा बनवले आहे, तू वीराची भूमिका वठवावीस ही माझी इच्छा आहे. तू वीर नाहीस, पण वीर बनण्याचा पूर्ण प्रयत्न कर. श्रोत्यानो, आता पुढे 3 आणि 4 वचनात तो काय म्हणतो ते आपण वाचूया. 3 आणि 4 वचने सांगतात, तुझा देव परमेश्वर याने तुला जे अनुशासन लावून दिले आहे ते पाळ, त्याच्या मार्गांनी चाल आणि मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे त्याचे नियम, आज्ञा, निर्णय व निर्बंध पाळ. म्हणजे जे काही तू करशील त्यात व जिकडे तू जाशील तिकडे तुला यश प्राप्ती होईल. आणि माझ्या संबंधाने दिलेले वचन परमेश्वर कायम राखील. ते वचन असे की जर तुझी संतती आपल्या मार्गाकडे लक्ष पुरविल व माझ्यासमोर सत्याने व जीवेभावे चालेल, तर इस्रायलाच्या गादीवरील तुझ्या वंशातला पुरुष खुंटणार नाही. पुढे दाविदाचा या तरुणाला दिलेला सल्ला अत्यंत महत्वाचा आहे हे आम्हाला कळतं. तो शल्मोनाला परमेश्वराच्या वचनाप्रमाणे वागण्यास व त्याच्या सन्निध राहण्यास सांगत आहे. या ठिकाणी दाविदाने शल्मोनासाठी काय मागे ठेवले यावर अजिबात भर दिलेला नाही.
परंतु माझा विश्वास आहे श्रोत्यानो की जे दाविदाने त्याच्या हाती सोपविले त्यामुळे शल्मोन पृथ्वीवरच्या महान राजांपैकी एक झाला. खरे तर त्यामुळे शल्मोन सर्वश्रुत असलेल्या राजांपैकी एक झाला. एसनने पवित्र शास्त्राचे सर्वेक्षण या आपल्या पुस्तकात दाविदाने शल्मोनासाठी मागे ठेवलेल्या गोष्टींचा आढावा घेतला आहे. त्यातली पहिली गोष्ट, दाविदाने देशाचे नेतृत्व बन्यामिनाच्या कुळापासून व शौलाच्या घराण्यापासून यहुदाच्या कुळाकडे आणले आणि दाविदाच्या शाही घराण्याची स्थापना केली. जेव्हा आपण नवीन कराराकडे वळू तेव्हा या गोष्टी महत्वाच्या ठरतील. मत्तेकृ शुभवर्तमानाची सुरुवातच येशू ख्रिस्त जो दाविदाचा मुलगा, जो अब्रामाचा मुलगा अशा वाक्याने होते. त्यानंतर लुकृ शुभवर्तमानाच्या पहिल्या अध्यायाच्या 32 व 33 या वचनात गब्रिएल दूत मरीला म्हणतो, आणि पहा, तू आपल्या उदरी गर्भधारण करशील व तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल व परात्पराचा पुत्र म्हटला जाईल आणि प्रभुदेव त्याला त्याचा बाप दावीद याचे राजासन देईल. श्रोत्यानो, केवळ दाविदाच्याच वंशजाला राजासन प्राप्त व्हावे असे अभिवचन होते. दुसरी जी गोष्ट आम्हाला दिसते ती ही की दाविदाने येरुशलेमला पवित्र नगरी, धार्मिक केंद्र व यहुद्यांची राजकीय राजधानी असे स्थापले आणि आजतागयत तिचे हेच महत्व आहे. येरुशलेम दाविदाची आवडती नगरी होती आणि त्याने तिला इस्रायलची राजधानी बनवले. शल्मोनाने तिच्यामध्ये देवाचे मंदिर बांधून तिचे सौंदर्य वाढवले, तिला धार्मिक केंद्र बनवले. परंतु ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की या मंदिराची पूर्वतयारी दाविदाने केली होती. दाविदाने केलेली तिसरी गोष्ट म्हणजे मूर्तीपूजेचे उच्चाटन. त्याने संपूर्ण देशात मूर्तीपूजा थांबवून यहोवा परमेश्वराची उपासना प्रचलात आणली. हा दाविदाचा सर्वात मोठा सहभाग होता. चौथी गोष्ट, दाविदाने इस्रायलाच्या सीमा वाढवल्यात. त्याने अनेक राष्ट्रे काबीज केली. नंतर पाचवी गोष्ट, या सर्व गोष्टींसह दाविदाने आपली जनान खाण्याची पद्धतही शल्मोनासाठी वारसा म्हणून ठेवली. नंतर सहावी गोष्ट, दाविदाने केवळ शल्मोनासाठीच नव्हे तर आपल्या सर्वांसाठी एक सुंदर गोष्ट मागे ठेवली आणि ती म्हणजे त्याने लिहिलेली स्तोत्रे. जवळजवळ 73 स्तोत्रे त्यांनी रचलीत. तो एक कवी आणि एक संगीतकार होता. सातवीची गोष्ट आहे ती दाविदाने देवाच्या मंदिराची योजना बनवली ही आहे. देवाचे मंदिर बनविण्याची त्याला परवानगी नव्हती, तरीही त्याने ती योजना बनवली. याच मंदिराचा पुढे यहोवाच्या उपासनेसाठी, इस्रायलच्या धार्मिक उन्नतीसाठी उपयोग होणार होता. नंतर आठवी गोष्ट श्रोत्यानो, दाविदाने शल्मोनाला दिलेल्या वारशामध्ये सुसंघटित इस्रायल देशही होता. त्याने इस्रायलच्या वंशामध्ये असलेले शत्रुत्व मिटवून त्यांना एकत्र केले. आपल्याला माहीत आहे की शौल व त्याचा मुलगा यांच्या मृत्यूपासून इस्रायलचे 10 वंश एकीकडे तर 2 वंश एकीकडे होते. परंतु या शत्रुत्व असलेल्या 2 गटांना एकत्र आणण्यास दाविदाला जड गेले नाही. त्याने त्यांना आपल्या सत्तेखाली एकवटले व येरुशलेमेला संपूर्ण राष्ट्राची राजधानी बनवले. नववी गोष्ट, दाविदाने शल्मोनासाठी मागे ठेवलेल्या गोष्टींमध्ये आणखीन अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे इस्रायलचे वाढलेले सैनिकी बळ. त्याच्या मृत्यूच्या वेळेस दाविदाची सत्ता व सैन्य यांच्याशी तुलना होईल असे एकही राष्ट्र इस्रायलच्या आसपास नव्हते आणि देशात स्वातंत्र्य होते, शांती होती. असे म्हटले जाते की त्या दिवसात प्रत्येक जण आपल्या द्राक्ष व अंजिराच्या बागांमध्ये जीवनाचा आस्वाद लुटत होता. आता पुढे आपण 8 आणि 9 वचने वाचूया. दुसरा अध्याय 8 आणि 9 वचने. तसेच तुझ्या पत्री बन्यामिनी गेराचा पुत्र बहुरिमकर शिमी आहे. मी महना इमास जात होतो त्या दिवशी त्याने मला भारी शिव्याशाप दिले, पण तो माझ्या भेटीला यार्देन जवळ आला तेव्हा मी परमेश्वराच्या नामाने त्याजशी आणभाग केली की मी तुझवर तरवार धरणार नाही. तरी तू त्यास निर्दोष समजू नको. तू सुज्ञ पुरुष आहेस. त्याचे काय करावे हे तुला समजेलच. त्या पिकलेल्या केसाच्या म्हाताऱ्यास रक्ताचे स्नान घालून अधोलोकी पाठव. मरण्यापूर्वी दाविदाने शल्मोनाला आपल्या शत्रूंविषयी सावधगिरीचा इशारा दिला आणि 8 आणि 9 वचने त्याविषयी आम्हाला सांगतात. या ठिकाणी असं वाटतं श्रोत्यानो की दावीद सुडाच्या भावनेने पेटलेला आहे. परंतु श्रोत्यानो, हा सूड नाही. शिमित देशद्रोही असला तरी दाविदाने त्याच्या जीवाला इजा करणार नाही अशी शपथ वाहिली होती. त्यामुळेच
शिमी अजूनही जिवंत होता, कारण दावीद आपले वचन पाळणारा होता. आता मरण्यापूर्वी तो शल्मोनाला शिमीविषयी सावध राहायला सांगत आहे. पुढे दाविदाच्या मृत्यूविषयीचा वृत्तांत 10 ते 12 वचनांमध्ये आम्हाला वाचायला मिळतो. 10 ते 12 वचने सांगतात, नंतर दावीद आपल्या पित्रांजवळ जाऊन निजला आणि त्यास दावीदपुरात मूठ माती दिली. दाविदाने इस्रायलांवर 40 वर्षे राज्य केले. 7 वर्षे हेब्रोनात व 33 वर्षे यरुशलेमेत राज्य केले. मग शल्मोन आपला बाप दावीद याच्या गादीवर बसला. त्याने आपल्या राज्यास चांगली बळकटी आणली. आम्हाला दिसतं श्रोत्यानो की कशा प्रकारे शल्मोनाच्या हातात राज्य येत आहे. हा वृत्तांत दुःखाचा आहे हे आपल्या लक्षात आलेच असेल. दावीद देवाचा एक महान सेवक होता. आपणाला आठवतं का श्रोत्यानो की दावीद व बेशेबा यांचा पहिला मुलगा मरण पावला तेव्हा दावीद काय म्हणाला ते? तो मुलगा तर जन्मल्यानंतर काही दिवसातच मरण पावला. तेव्हा दावीद म्हणाला होता की तो माझ्याकडे परत कधीच येणार नाही, पण मीच त्याच्याकडे जाईन. आणि आता खरोखरच तो आपल्या मुलाकडे गेला. दाविदाच्या मृत्यूनंतर साहजिकच शल्मोन राजासनावर बसला. आपल्याला माहीतच आहे श्रोत्यानो की सत्तांतरामुळे स्थित्यंतर येते. हा स्थित्यंतराचा काळ बराच गडबडीचा काळ असतो. शल्मोन राजासनावर बसल्यानंतर काय घडते ते आता 13 आणि 14 वचनांमध्ये आपण वाचूया. 13 आणि 14 वचने. त्या समयी हग्गीथेचा पुत्र अदोनिया हा शल्मोनाची आई बशेबा हिच्याकडे आला. तेव्हा ती त्यास म्हणाली, तू मित्रभावाने आला आहेस काय? तो म्हणाला, होय, मी मित्रभावाने आलो आहे. मला तुझ्याशी काही बोलावयाचे आहे. ती म्हणाली, बोल. जरी श्रोत्यानो शल्मोन राजा बनला असला तरी अदोनियाने राजा बनण्याची आपली इच्छा सोडली नव्हती आणि हाच विचार मनात बाळगून तो शल्मोनाची आई बशेबा हिच्याकडे येत आहे. त्याच्या आधीच्या वर्तनामुळे साहजिकच बशेबाला त्याच्याविषयी भरोसा वाटत नव्हता. म्हणून ती त्याच्या येण्याचे कारण विचारते. तेव्हा तो म्हणतो की मी शांतीने आलो आहे, मित्रभावाने आलो आहे. त्याने अशी खात्री दिल्यावरच ती त्याचे म्हणणे ऐकून घ्यायला तयार होते. 15वं वचन पुढे सांगतं, तो म्हणाला, तुला ठाऊकच आहे की मला राज्य मिळाले होते आणि मी राज्य करावे म्हणून सर्व इस्रायल लोकांचे डोळे मजकडे लागले होते. पण आता राज्यक्रांती होऊन ते माझ्या बंधूस मिळाले आहे, कारण परमेश्वराकडून ते त्यास मिळाले आहे. थोडक्यात आपण शल्मोनापेक्षा लोकप्रिय आहोत आणि लोकांना राजा म्हणून हवे होतो असे तो सांगत आहे. 16 आणि 17 वचने वाचूया. आता मी तुझजवळ एक विनंती करीत आहे, तू मला विमुख पाठवू नको. ती म्हणाली, बोल. तो म्हणाला, शल्मोन राजा तुला नाही म्हणणार नाही. त्याला सांग की मला शुनेम करीन अभिषग बायको करून दे. थोडक्यात तो असे म्हणत आहे श्रोत्यानो की माझे राज्य तर माझ्यापासून काढून घेण्यात आल्या. आता माझी एक छोटी विनंती तरी ऐका, अभिषेकला माझी बायको करून द्या. आपणाला आठवतच असेल श्रोत्यानो की दाविदाच्या शेवटच्या दिवसात अभिषगेने दाविदाची सेवा केली होती. आता बशेबा अदोनियाच्या या मागणीसह शल्मोनाकडे जाते. 18 ते 21 वचने पहा. बशेबा म्हणाली, बरे, मी तुझ्या वतीने राजाजवळ बोलेन. बशेबा अदोनियाच्या वतीने शल्मोन राजाकडे बोलावयास गेली. राजा तिचे स्वागत करण्यासाठी उठला व तिला दंडवत घालून आपल्या सिंहासनावर जाऊन बसला. त्याने आपल्या आईसाठी एक आसन मांडावयास सांगितले व ती त्याच्या उजवीकडे बसली. ती त्यास म्हणाली, मी तुझ्याजवळ एक लहानशी गोष्ट मागत आहे, ती तू मला नाही म्हणू नको. राजा तिला म्हणाला, आई, माग, मी तुला नाही म्हणणार नाही. ती म्हणाली, शुनेम करीन अभिषग ही तुझा भाऊ अदोनिया यास बायको करून दे. खरे तर त्याची ही मागणी अगदी उद्धटपणाची होती. त्याला माहीत होते श्रोत्यानो की शल्मोन आपल्या आईचे म्हणणे नाकारणार नाही. म्हणूनच तो शल्मोनाकडे जाण्याऐवजी बशेबेकडे गेला. बशेबेने त्याची ती मागणी शल्मोनासमोर मांडली. आपण पुढे वाचूया. 22 आणि 23 वचने काय सांगतात? 22 आणि 23 वचन. शल्मोन राजाने आपल्या आईस उत्तर दिले, अदोनियासाठी तू शनेम करीन अभिषेक हीच तेवढी का मागतेस? तू माझा वडील बंधू आहे. त्या अर्थी त्याच्यासाठी किंबहुना अब्याथार याजक व सुरुवेचा पुत्र यवाब यांच्यासाठी राज्य देखील माग. शल्मोन राजाने परमेश्वराची शपथ वाहून म्हटले, अदोनियाने ही जी मागणी केली आहे तीमुळे त्याने आपल्या प्राणावर संकट आणले आहे. तसे न घडले तर परमेश्वर माझे तसेच किंबहुना त्याहूनही अधिक अनिष्ट करो. अभिषेकाची मागणी करून अदोनिया राजासन मिळविण्याचा धूर्त प्रयत्न करीत होता.
त्याने आपले पाऊल हुशारीने उचलले, पण ते धोकादायकही होते. तो निश्चितच शल्मोनाचा मोठा भाऊ होता आणि राजसन बळकावण्याचा त्याचा पूर्वीचा प्रयत्न शल्मोनाला ठाऊक होता. जरी भोळ्या बशेबेला अदोनियाची मागणी रास्त वाटली, तरी सुज्ञ शल्मोनाला त्याचा डावपेच लगेच कळला. त्याने वाहिलेल्या शब्देवरून हे स्पष्ट दिसून येते. 24 आणि 25 वचने सांगतात, ज्या परमेश्वराने माझी स्थापना केली, माझा बाप दावीद याच्या गादीवर मला बसविले आणि आपल्या वचनानुसार माझे घराणे स्थापिले, त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ, आजच्या आज अदोनियास देहांत शासन होईल. शल्मोन राजाने यहोयादाचा पुत्र बनाया यास पाठविले. त्याने त्याचवर असा हल्ला केला की तो प्राणास मुकला. शल्मोनाने अशा प्रकारे आपल्या प्रतिस्पर्ध्याचा निकाल लावला. जरी श्रोत्यांनो त्याला क्रूरपणे मारण्यात आले, तरी त्याचा मृत्यू शल्मोनाचे राज्य स्थापन करण्यासाठी आवश्यकच होता. कारण जिवंत असेपर्यंत अदोनियाने त्याचे राजासन बळकावण्याचा प्रयत्न केला असता. अदोनियाला आपल्या मार्गातून काढून टाकल्यावर त्याला पाठिंबा देणाऱ्या सर्वांना पदच्युत करण्याचे शल्मोनाने ठरवले. अदोनियानंतर आता पाळी अब्याथार याजकाची होती. 26 आणि 27 वचने आम्हाला सांगतात, अब्याथार याजकास राजा म्हणाला, तू अनाथोत येथे आपल्या शेतवाडीत जाऊन राहा. तू मरणदंडास पात्र आहेस, तरी मी आज तुला मारून टाकीत नाही. कारण माझा बाप दावीद याच्या समक्ष तू परमेश्वर देवाचा कोश वाहत असस आणि माझ्या बापाला ज्या ज्या विपत्ती प्राप्त झाल्या त्यांचा वाटेकरी तू होत असस. एलीच्या वंशाविषयी शिलो येथे परमेश्वर जे वचन बोलला होता ते पूर्ण करावे म्हणून शल्मोनाने अब्याथारास परमेश्वराच्या याजक पदावरून काढून टाकले. श्रोत्यानो, आपल्या लक्षात आलेच असेल की अब्याथार याजकाच्या घराण्यातला होता. त्याच्याकडून याजकपद काढून घेण्यात आले. अदोनियाला पाठिंबा दिल्याबद्दल त्याची अशी लज्जास्पद स्थिती झाली होती. तो दाविदाशी निष्ठावान होता म्हणून शल्मोनाने त्याला लगेच ठार केले नाही. अशा प्रकारे एली याजकाच्या घराण्याचा अंत झाला. श्रोत्यानो, अशाच प्रकारे दुष्टाचा अंत होतो. म्हणून आज आपल्या जीवनाचं परीक्षण करा आणि पहा की आपण कोणाला साथ देत आहात. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. प्रियानो, आपण पाहिले की दाविदाच्या मृत्यूनंतर शल्मोन राजाने लगेचच स्वतःला एक मजबूत राजा म्हणून स्थापित करण्यास सुरुवात केली. खऱ्या अर्थाने तो एक हुशार राजा होता. या ठिकाणी 2 महत्त्वाच्या गोष्टींकडे आपले लक्ष गेले असेल. ते म्हणजे देव जे बोलतो त्याप्रमाणे सर्व काही होत असते, आणि दुसरे म्हणजे योग्य माणसाची सोबत आम्ही केली पाहिजे. त्यासाठी देवाने दिलेली बुद्धी, ज्ञान यांचा आम्ही योग्य उपयोग केला पाहिजे. काय आमच्या अवतीभोवती अशा काही गोष्टी घडतात, त्यामध्ये आम्ही हुशारीने वागतो का? देवाचे सहाय्य घेतो काय? आणि आम्ही योग्य लोकांना साथ देतो काय? यावर आपण आत्मपरीक्षण करू. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणारे आमच्या महान प्रेमळ परमेश्वर देव बापा, धन्यवाद देतो प्रभूजी, तू आम्हाला जीवन दिलेलं आहेस. धन्यवाद देतो प्रभूजी, या जीवनामध्ये तू आमची काळजी घेतलेली आहेस. होय परमेश्वर देव बाप्पा, ज्या ज्या वेळेस आम्ही आमच्या स्वतःकडे पाहतो, आम्हाला दिसून येतं की अनेक गोष्टी तू आम्हाला दिलेल्या आहेस. परंतु प्रभूजी, या दिलेल्या गोष्टींचा योग्य उपयोग करणारी वृत्ती आमच्यामध्ये असावी, अशी आम्ही तुझ्याकडे विनंती करतो. होय परमेश्वर देव बाप्पा, आमची योग्य कृती तुला आवडते, आणि म्हणूनच परमेश्वर देव बाप्पा, तू आम्हाला सातत्यानं आशीर्वादित करतोस की आम्ही जास्तीत जास्त योग्य कृती करत राहावं. होय बापा, आणि म्हणूनच आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो बापा. आमच्या जीवनामध्ये दिलेल्या प्रत्येक गोष्टी आम्ही तुझे आभारी आहोत. प्रभूजी, या गोष्टींच्या द्वारे आम्ही अधिक तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करावा आणि तुझं गौरव करण्याचा प्रयत्न करावा, म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो.